नमस्कार म्हणजे मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता इथे म्युझियमला आले. शिवकालीन खेडेगाव म्हणून आहे इथे आपल्या प्रतापगडच्या इथे पायथ्याशीच आहे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हे आहे हस्तकला केंद्र. तुम्ही कधी बघितलात आहे नाही ना? चला तर मग आज आपण बघूया. शिवकालीन खेडेगाव हे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. हा इथे प्रतापगडाच्या युद्धाचा नकाशा आहे. या हस्तकला केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या प्रकारचे रूपात मूर्ती आहेत. ढाल, सुबक, नक्षीदार, ब्रास, मॅट, खूप छान छान वस्तू आहेत. घरगुती उपयोगी सामान पण आहेत, म्हणजे जसं काय पोलपाट, लाटणं, चमचे, लाकडी वस्तू आहेत. पुन्हा लहान मुलांची खेळणी, महिलांसाठी पर्स, कानातले, चाप, लाकडी चाप पण आहेत. आता इथे बघा, हे बुलेट आहेत. किती छान प्रकारे बनवलेल्या वस्तू आहेत हाताने. बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोपल्या पण आहेत. आणि इथे बघा कसे मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवलेल्या आहेत. पर्स आहेत. पर्सचे पण मस्त मस्त छान मस्त असे लावलेले आहेत. हे सर्व आपण प्रतापगडावर हस्तकला केंद्रात बघितलं. आता हे मी इथं आले ती प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. इथे शिवकालीन खेडेगाव म्हणून आहे. तिथेच बाजूला असे छोटे छोटे दुकाने काढलेली आहेत. खूप छान आहेत ते. इथे पण हाताने बनवलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. छोटे छोटे स्टोन पण आहेत. आता इथे बघा कोरीकाम केलेले कुंड्या, बास्केट खूप छान प्रकारे आहे. हे वरवंटा, पाटा आहे, खलबत्ता आहे. हां बघ, खलबत्ता बघ. हँडीक्राफ्ट्स वस्तू आहेत, हाताने तयार केलेल्या वस्तू. हे बघ, हा काय सुंदर आहे. हा आता या दुकानात पण बघा किती छान प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे ठेवलेले आहेत. आणि ह्या बघा आता वस्तू, कानातले तर खूप छान होते. पर्स पण खूप सुंदर अशा पद्धतीने कोरीवकाम केलेलं आहे पर्सवरती. आणि पुरुषांचे पण पाकिटं होते, त्या पण खूप छान होत्या. किमती खूप जास्त होत्या, पण वस्तू काही इतक्या चांगल्या होत्या ना, खूप छान प्रकारे होत्या. आणि इथे अवश्य भेट द्या.